आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात. व्याजदरामध्ये कपात झाल्यामुळे गृहकर्जाचा हप्ता कमी होणार. घरगुती वापराच्या एलपीजी पाठोपाठ आता सीएनजी आणि पाईप गॅसही महागला. सीएनजीच्या दरात ₹1.5 तर पाईप गॅसमध्ये ₹1 वाढ. सव्वीस 11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणण्याची शक्यता. सुरुवातीला एनआयए कोठडीत ठेवण्याचा अंदाज. राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये 2 ठिकाणी कोठड्यांची सिद्धता. मुंबईत आर्थर रोड कारागृहामध्ये कसाबच्याच कोठडीत राणाला डांबण्याची शक्यता. मुंबईतच खटला चालवण्याचाही अंदाज. गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर. महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीच्या अहवालाची प्रतीक्षा. दीनानाथ रुग्णालयाला महापालिकेचा दणका. 2 दिवसामध्ये 27 कोटींचा मिळकत कर न भरल्यास जप्तीचा इशारा. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे कोर्टाच्या आदेशानंतर कार्यवाही करू, रुग्णालयाचं स्पष्टीकरण. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या 13 पुजाऱ्यांचा सहभाग. जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली आरोपी पुजाऱ्यांची नावं. सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन. मोदी शहांचे विरोधक संजय जोशींच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीची मागणी. दिल्लीत घोषणाबाजी. अहमदाबादमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. धार्मिक ध्रुवीकरणासाठी संसदेत रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत चर्चा. मात्र मणिपूरसाठी वेळ नाही, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल. देशात वक्फ कायदा लागू. केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. वक्फ कायद्याविरोधामध्ये पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये दगडफेक आणि जाळपोळीनंतर तणाव. बनेश्वर रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. पाठपुरावा करूनही रस्त्याचं काम होत नसल्यामुळे सुळे आक्रमक. गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी मनसे आक्रमक. नदीपात्रामध्ये उतरून पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. इन्स्टाग्रामवरती पालकांच्या परवानगीशिवाय 16 वर्षांखालील मुलांना लाईव्ह स्ट्रीमिंगला बंदी. 18 वर्षांखालील युजर्सच्या सुरक्षेसाठी मेटाकडून नियमात बदल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.